आप अगर शेरनी है तो हमारी बहन भी किसान और मजदूर की वाघिनी है। टकरा के फाड़ देंगे तुमको। एक सफाईचा ठेकेदार तुमच्या जवळचा, पेविंग ब्लॉक वाला आहे जवळचा, स्ट्रीट लाईट वाला आहे जवळचा, चार एकूण हात मारणं सुरू आहे, चार एकूण। आणि ते आम्हाला सांगतंय खोके घेतले म्हणून। अबे तू किती ओके ते तर पाय पहिले। तू समजत एवढे मॅट नाही आहे, लक्षात घे। या वेळेनं तुले वाटत असन हे पागल असन तर ताले पैसे घेऊन गपकणी दिल्याशिवाय राहणार नाही। मातेला विनम्र अभिवादन करतो। नमाज चालू होती, ताईने भाषण बंद केलं। आमच्या मुस्लिम बांधवांच्या भावना जपण्याचं काम केलं। थोडं थांबा ना, एक मिनिट थोडं थांबा ना, हे होऊ द्या मग करू ना, फक्त एक मिनिट। हो, पण याचा अर्थ बेअर्थ काढून आरती चालू असताना पण भाषण बनवतं, नाहीतर मग आमच्या शरणी म्हणन अरे आप अगर शेरनी है तो हमारी बहन भी किसान और मजदूर की वाघिनी है। टकरा के फाड़ देंगे तुमको। आणि आम्ही पाहतोय का हे आम्ही डुप्लिकेट शेरनी नाही आहे। तुमचं पेट्रोल कोणाचं, घासलेट कोणाचं, बोमलता कोणाच्या नावानं। मला तर तुम्हाला पाहूनच मी पागल झालो। पहिले माग पुढं चारही कोपऱ्यात फक्त माणसं दिसतं। निळ्यावाले भेटतंय, हिरवेवाले दिसतं, भगवेवाले दिसतंय, आणि मी पिवळ्यावाला शिल्लक आहे अजून इथं। मित्र, आज पूज्य बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे, त्यांना पण अभिवादन करतो। संजय भाऊ बंड, मी ज्यांचा कार्यकर्ता होता ते जिल्हा प्रमुख होते, मी तालुका प्रमुख होतो। आमचे धाने पाटील, दिनेश भूब असेल, यांच्या नेतृत्वात मी उभं राहिलोय। धाने पाटील आमची नियुक्ती त्यांनी तालुका प्रमुख म्हणून केली होती, आणि काय चांगले दिवस आहे आज ते पण आपल्या। आणि ते असं नाही आहे 20 रुपयाची साडी 2 कोटीची गाडी। अरे हे तर गरीबाचं वाहन आहे ऑटो। तिकडे 2 कोटीची गाडी आहे आणि इकडे ऑटो आहे। ते गरीबाची निशाणी आहे मित्रो। तुमचा प्रत्येक सफाईचा ठेकेदार तुमच्या जवळचा, पेविंग ब्लॉक वाला आहे जवळचा, स्ट्रीट लाईट वाला आहे जवळचा, चार एकूण हात मारणं सुरू आहे, चार एकूण। आणि ते आम्हाला सांगतंय खोके घेतले म्हणून। अबे तू किती ओके ते तर पाय पहिले। मित्र, आम्ही पाहतोय का चौफेर। आता बॅनर जर तुम्ही पाहिले ना, दलित मुस्लिम बांधवामध्ये जे बॅनर लावले ना भाऊ, त्या बॅनर मध्ये भाजपाच्या कोणत्याही नेत्याचा फोटो नाही, आणि हिंदू शरणी बडनेऱ्यातून गायब आहे। इकडे बोंबलाले तयारच नाही। म्हणजे मनात आम्ही पाहतोय कसं राजकारण, त्यांना वाटते लोक चिवतेच बनते भाव। अबे एवढे मॅट नाही आहे बाबा, तू समजत एवढे मॅट नाही आहे, लक्षात घे। या वेळेनं तुले वाटत असन हे पागल असन तर ताले पैसे घेऊन गपकणी दिल्याशिवाय राहणार नाही। आणि या याटो चिन्ह घेऊन मला वाटतं बरंच झालं, मशालनं काही पेटलं नसतं, पण याटोनं आम्ही पाहतो पुरा धक्का लागल्याशिवाय राहत नाही। आणि संविधान यांचं काय नातं आहे संविधानचं?
आम्हाला दिनेश बुबच्या वेळेस आम्हाला ते परवानगी भेटली होती सायन्स कोरची, याने त्या कायद्याची चूर चूर करून आम्ही पाहतोय ऐशी की तैशी केली. कायदा जर तुम्ही पायाखाली तुळत असाल आणि संविधानाच्या नावानं आम्ही पाहतोय बोंबलत असणार. आम्ही पाहतोय बाबासाहेब आंबेडकरचा मोठा पुतळा उभा करून चालत नाही, खोपडीत विचार पाहिजे, संविधान डोक्यात पाहिजे. ज्या बाबासाहेबांना या बोटाले ताकद दिली, हत्याचं बळ दिलं भाऊ. एका बोट दाबलं का खासदार बनत, या बोटानं जर आम्ही पाहतोय बटन दाबली तर आमदार बनत. हे हत्याचं बळ आम्ही पाहतोय इथं आम्हाला बाबासाहेबांना दिलेलं आहे. आणि हे हत्याचं बळ आम्ही सांगतोय यावेळेस याटो शिवाय कुठं दबणारच नाही. आणि पूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचारानं हा सगळा हिंदुस्थान चालवत असताना मित्रो, ही लढाई खऱ्या अर्थानं श्रीमंत आणि गरिबाची आहे. बेमानीनं जगणारे लोक एका इकडे आहे आणि इमानदारीनं जगणारे लोक एका इकडे आहे. बेमानीनं जगणारे लोक तुपासी आहे आणि इमानदारीनं जगणारे लोक उपासी आहे. लढाई तर उपासी आणि तुपासीची आहे. जे आम्ही पाहतोय, जे संविधान तुमच्या आमच्यासाठी लिहिलं, ते संविधान सामान्य माणसाला न्याय भेटला पाहिजे. 75 वर्ष झाले, काँग्रेस 50 वर्ष राज्य करत होते आणि भाजपानं 15 ते 20 वर्ष राज्य केलं. या देशाच्या सामान्य माणसाचं काय भलं केलं आम्ही विचारतोय तुम्हा दोघांना सुद्धा. लाज वाटली पाहिजे साल्यांनो. साधी शाळा सुद्धा तुम्ही चांगली करू शकले नाही. साधी शाळा सुद्धा तुम्ही चांगली करू शकले नाही. आज कष्ट करणारा गरीब, गोर गरीब, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करणारा माझा शेतकरी, शेतमजूर आम्ही पाहतोय कबाड कष्ट करत, त्याच्या वाट्याला, त्याच्या पोराच्या वाट्याला चांगली शाळा हिंदुस्थानात 75व्या वर्षात देता आली नाही. श्रीमंताचं शिक्षण वेगळं झालं आणि गरीबाचं शिक्षण वेगळं झालं. मित्र, लढाई तर याची आहे. आमच्या प्रीतीताईच्या काही लढणार आहे मित्र. हा जो विचार आहे त्या विचारावर आम्हाला खऱ्या अर्थानं मतदान करायचं आहे. भाजप म्हणा का काँग्रेस म्हणा, तुमच्या डोक्यात जाती आणि धर्माचं भूत टाकण्याचा प्रयत्न करेल. अरे जेव्हा आम्ही पाहतोय मनमोहन सिंग शीख पंतप्रधान होते आणि अब्दुल कलाम राष्ट्रपती होते, तेव्हा हिंदू खतऱ्यात नव्हता. आम्हाला कसं सांगता येतं? हिंदू खतरे में, मुसलमान खतरे में, ये राजकारणी लोगों की बात है. असलियत में तो नेता खतरे में आ गया. अभी नेता खतरे में आ गया है. मित्र, आम्हाला तुम्हाला भडकून देण्याचं काम, खऱ्या मुद्द्यापासून दूर ठेवण्याचं काम जे काही कोणी करत असेल त्याला आम्ही पाहतोय चारही कोपरे चित करणं गरजेचं आहे. मित्र, आज शाळेची व्यवस्था पाहतोय. मी सभागृहात बोलत होतोय, सांगत होतोय का त्या बजेट मध्ये माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी किती पैसे ठेवले ते सांगा. मित्र, ही लढाई त्याच्यासाठी लढायची आहे. जिंकणं हारणं नंतरची गोष्ट आहे. वर्ग 4, खोल्या 2 आणि मास्तर 1 ते नशिबी भेटत नाही. अर्ध कधी पहिन काही सांगता येत नाही. मग 75व्या वर्षामध्ये काँग्रेस भाजपनं साधी शाळा चांगली करू शकली नाही. दवाखान्यात गेलं तर तुम्हाला माहितच आहे, वानखळे एका बेडवर 2-2 पोट्टे पेशंट झोपले असते. माराचं असतं दुसऱ्याला गणपतले इंजेक्शन, जाते संपतले. काय अवस्था आहे हो देशाची. 75व्या वर्षामध्ये व्यवस्था काय चांगली आहे. घरकुल गावातल्या लोकांले 1.25 लाखाचं, शहरातल्या लोकांले 2.5 लाखाचं. माल्या गावचा बाबूराव गणपतराव गेला आणि मेल्यावर घरकुलच्या योजनेत नाव आलं सहाय्याले. ही सगळी व्यवस्था आम्हाला बदलण्याची गरज आहे. मित्र, तुमच्या आमच्या डोक्यातलं जात पात धर्म पंथ हे जे काही आम्ही पाहतोय लढाई जे सुरू केली धर्म जातीची, ती लढाई दूर करून खरी खुरी लढाई आम्हाला खऱ्या अर्थानं जिंकायची आहे. प्रीतीताई म्हणजे आम्ही पाठिंबा दिला म्हणजे त्यांनी प्रहार मध्ये यावं, प्रहार मधून समोर जावं. बिलकुल बच्चू कडू ह्या दिमागाचा बच्चू कडू नाही आहे. आम्ही या विचारानं कधीही विचार करत नाही. मित्र, त्यांचं व्यक्तिमत्व स्वतंत्र आहे आणि मला विश्वास आहे
तुमच्या शिवाय त्या बाहेर एक पाऊल सुद्धा टाकणार नाही, हा आम्हाला विश्वास आहे. आणि आता राज्य सरकारची राज्याची व्यवस्था कशी वाईट आहे बघा. ना आघाडीचं येणार आहे ना युतीचं येणार आहे. अरे गेम तो हमारा है, लगने वाला है भाई, कहीं भी हो गेम हमारा लगने वाला है. आणि म्हणून हे निवडणूक फक्त आम्ही पाहतोय बडनेरापुरती नाही आहे. यहां से जीतकर जाएंगे तो सरकार बनाने के जाएंगी हमारी ताई. आमच्या शिवाय सरकार बनणार नाही. तुम्ही लाख एकत्र करा साले हो, तुम्ही काही करा. काय योग आहे, 17 नंबरवर याटो आला. 17 नंबरवर बाळासाहेबांचे भक्त संजय भाऊ होते, त्यांचं स्मृती दिन आहे. पुन्हा आठवण करून देण्याची व्यवस्था. कधी कधी म्हणतं ना का देव पावला म्हणजे जमते भाऊ, कधी कधी नशिबाचे काही काही गोष्टी असतं. आणि त्या ताई सोबत सगळ्या अतिशय प्रचंड ताकदीनं उभ्या आहे. आणि आपण मी पाहतोय एवढी मेहनत. तुम्हाला माहित नसन, अहिल्यादेवी होळकरांनी 200 महिलांची फौज तयार केली होती. जगातली पहिली फौज होती महिलांची. आणि रघुनाथ पेशवे जेव्हा चालून आला तेव्हा अहिल्यादेवी होळकरांनी एक पत्र लिहिलं, रघुनाथ दादा, जिंकले तरी नामुष्की होईल, हारले तर तुम्ही जगातून फिटून जा. 200 महिलांच्या फौजेचं हे पत्र वाचल्यावर अहिल्यादेवी होळकरांचं हे पत्र वाचलं आणि रघुनाथ दादा विचार न करता चालता पाय करावा लागला. ती व्यवस्था आहे. आज अहिल्यादेवी होळकरांनी आपले पतिदेव गेल्यानंतर सुद्धा ती लढाई जोरदार चालू ठेवली. मी तर ताईला नतमस्तक होतोय. तुम्ही घाबरले नाही, तुम्ही थांबले नाही. परिवाराच्या दुःखात तुम्ही आम्ही पाहतोय वाहून गेले नाही, तर पुन्हा जनसामान्याच्या सेवेत तुम्ही ज्या ताकदीने उभे राहिले त्याच्यासाठी बच्चू कडूचा मानाचा मुजरा आहे मित्र, मानाचा मुजरा. ही लढाई आम्ही पाहतोय. तुम्ही नसता तर कदाचित लढाई एका बाजूने गेली असती, कारण वरच्या चोरट्यांनी सगळी चोरी खेळली होती. वरच्या लोकांनी हात मारला होता. आणि अशा वेळेस तुमचं लढणं फार गरजेचं होतं. आणि आपण जे लढलात आणि आता जे लढत आहे, निसर्ग आपल्या सोबत आहे, वरच्या वाला सुद्धा आमच्या सोबत आहे. मी सांगतोय मां कसम, अभी कोई जीत हमारी रोक नहीं सकता, चाहे कुछ भी कर ले, कोई भी. और जितना करना है. आम्ही पाहतो आता आमच्या राजकुमारवर हल्ला केला भाजपवाल्यांनी. एका इकडे हिंदुत्व सांगायचं आणि हिंदू मध्ये कपडे फाडण्याचं काम करायचं. काल परवा खल्लारले झालेली घटना आहे. जे काही खुर्च्या फेक्या झाल्या असन त्याला काही आम्ही समर्थन देत नाही, पण ते खरं आहे का खोटं आहे एकदा ते तपासणं गरजेचं आहे. निवडणूक पाहून जर तुम्ही काही कारनामे करत असाल आणि पुन्हा आम्ही पाहतोय ही रंगलेली लढाई वेगळ्या रंगात घेऊन जायचं असाल तर मित्र त्याची तपासणी होणं फार गरजेचं आहे. काही पोलीसवाले धमक्या देत आहे कार्यकर्त्याला. त्यांना माहित नाही 350 गुन्हे दाखल आहे बच्चू कडूवर. 350. 4 गुन्ह्यात आम्ही 4 वर्षाची सजा सुनावली. वरच्या कोर्टात गेलो नसतो तर जेलात राहिलो असतो. धमकी देताना विचार करा, आम्ही तुमच्या दादाचे परदादा आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून असं विनाकारण जर कार्यकर्त्याला धमक्या देत असन तर ते कोणी सहन करणार नाही. आखरी कसं आहे, रक्त दोघांच्या अंगात सगळ्याच्या अंगात लालच आहे मित्र. आणि म्हणून आम्ही पाहतोय हे काय आणलं ते राहू दे ना. आता हे मला चिठ्ठ्या वाचणं जमत नाही तर 4ले 5 नाही लावला असता का. आपल्याला जमतच नाही. बारी समाजाची मंडळी अशोकराव वसुले महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे. भाजपले कंटाळून प्रहार मध्ये आले. आमचे राजेंद्र यावल ते बारी समाजाचे, आपण त्यांना सभापती केलं. मित्र हे सगळ्या 18 पगड जातीचे लोक एकत्र केले. शिवबानं जसं आम्ही पाहतो स्वराज्य निर्माण केलं, रयतेच्या या सगळ्या हितासाठी शिवबा आणि जिजाऊ ज्या पद्धतीनं आम्ही पाहतो लढली. तुम्हाला माहित नसन, एका भोसलेच्या घरात 3 संभाजी मारल्या गेले, 1 इंच सुद्धा मागे हटले नाही.
शिवानं पहिला जेव्हा तोरणा घेतला मित्र हो, लढाई हिंदू मुसलमानाची नव्हती, ते तुमच्या समोर मांडल्या गेली. आणि पहिला तोरणा जेव्हा घेतला तेव्हा 7 लोक होते, 7 सवंगडी होते. लढाई आता तशीच आहे. हिमतीनं लढावं लागतं मित्र हो. लढल्याशिवाय काहीच भेटत नाही. सामान्य माणसाचा आधार होता आला पाहिजे, त्याच्या सोबतीनं चलता आलं पाहिजे आणि त्याच्या दुःखात सामील होता आलं पाहिजे. या भूमिकेनं आम्हाला समोर जाता आलं पाहिजे. त्याचं नाव प्रीतीताई बंड आहे, लक्षात घ्या. शिवबानं जेव्हा पहिला तोरणा 7 गळी घेऊन राखला तेव्हा आदिलशाहीची फौज आम्ही पाहतो 100 मीटरवर 100 किलोमीटर अंतरावर होती. आणि दादोजी कोंडदेव सांगत होते, किल्ल्याला हात जरी लावला तर भस्मसात होणार तुम्ही. पण या सगळ्या राज्यामध्ये मुस्लिम हिंदू चिरफाड होत होता. सामान्य रयत रोज मरत होती, रोज अत्याचार होत होती. जिजा म्हणत होती का किती दिवस सहन करते. 14 वर्षाचा शिवबा, तुला आता किल्ला सर करावा लागेल. भस्म झाला तरी 72, पण किल्ला ताब्यात घ्यावं लागेल. रयतेला तुला वाचवावं लागेल. रयत महत्वाची आहे मित्र हो, सामान्य माणूस महत्वाचा आहे. त्यासाठी लढता आलं पाहिजे, मरता आलं पाहिजे. 115 वेळा बच्चू कडून रक्तदान केलं. उगाच काही आम्ही पाठिंब्यावर निवडून नाही आला बच्चू कडू यांच्यासारखा. कधी राष्ट्रवादीचा पाठिंबा, कधी काँग्रेसचा पाठिंबा, कधी जय भीमचा नारा, नाही तर या अल्लाहू अकबर म्हणायचं. आणि तोंडात आलं तर जय श्रीराम एवढा म्हणायचा. का याच्या खानदानीनं कधी म्हटला नसन सालेनं. मतलबासाठी राम वापरताय, मतलबासाठी महापुरुष वापरता, मतलबासाठी तुम्ही धर्म वापरत असेल तर और ऊपर वाला बचा है, वो देख रहा है आपको, चुन चुन के मारने वाला है. मित्रों लक्षात घ्या, आखिरी कर भला तो होगा भला और कर बुरा तो होगा बुरा. बुरे वाले का अच्छा कभी होता नाही. आणि मग ही लढाई लढताना आम्ही पाहतोय तुमच्या सगळ्यांची जी साथ आज मला इथं दिसत आहे. मला अजून तीन सभा आहे मित्र. मी असं फिरत फिरत आरवी वरोरा चंद्रपूर आणि तिकून राजुरा करत करत मूर्तिजापूरची सभा गेली. मला गाडीचा पंक्चर झाला टायर. म्हटलं इथे जाते का नाही जात, पण याटो पर्यंत जायचं होतं ना. इनोवातून आम्ही पाहतो याटो पर्यंत जायचं होतं आणि नशीब आमच्या सोबत होतं. मित्र हो, आपण सर्व सुज्ञ लोक आहे, सर्व जबाबदार लोक आहे. एवढी गर्दी झाली म्हणजे जिंकलं असं होत नाही. मी पहिले निवडणूक असंच हारलो, दुसरी लोकसभा पण असंच हारलो. कार्यकर्ता प्रचंड उत्साहात होता आणि त्यानं घरी गेल्यावर सगळा श्वास सोडून गेला. आली ताई निवडून, बसले घरी सगळे. नाही जमणार आहे. इथून घरी गेल्यानंतर एक एक फोन तरी आपल्या नातेवाईकाला करा. ताई आता कुठल्या पक्षाची नाही, तुमच्याच पक्षाची ताई झाली आहे, लक्षात ठेवा. तुमच्या पक्षाची ताई झालेली आहे. आणि मग एका बहिणीला आता शेवटपर्यंत जेथपर्यंत विजय हाती येत नाही मित्र, तोपर्यंत जे जे काय आम्हाला सात्विकरित्या प्रामाणिकपणे कायद्याला हाती धरून जेवढं जेवढं करता येईल मित्र. कारण तुम्हाला माहित आहे मित्र, काय हे शेवटचे 3 दिवस राहिले. आजचा दिवस गेला, उद्यापासून 2च दिवस राहत. कत्तल की रात होती है. कुछ लोग कटे जाते हैं, कुछ लोग सीने ताड़ के खड़े हो जाते हैं. जे जे लोक सीने ताळून खऱ्या उभ्या आहे भाऊ, त्यांनी त्यांनी लोकांना कटू देऊ नका. पैसा आणि पैसा हे काही सगळं काही होऊ शकत नाही. माझ्या एका मित्रानं 30 कोटी खर्च केले आणि 2,000 मतं भेटले. पैशानं सगळंच होत नाही. आणि म्हणून इथून घरी गेल्यानंतर तुमचं मतदान केंद्र बघून बाहेरचे गुमटो किती आहे, काय सगळं आहे, हे सगळं आम्ही पाहतो. रात्रभर स्वप्न पडले पाहिजे तुम्हाला. प्रीतीताई निवडून आल्या, त्याच्यात माझा खारीचा वाटा काय होणार तो आम्ही दिला पाहिजे. तुम्ही लक्षात ठेवा. नाहीतर तुम्ही फक्त गर्दी झाली आणि तुम्ही जर कामाला लागले नाही, कामाला सुरुवात केली नाही. बंटी रामटेके असन, वसू महाराज असन, संजय देशमुख असन, आमचे मेसरामजी असन, इकडे राजू वानकडे असणार, काही मुस्लिम बांधव पण आहे, राठोडजी आहे, मोहोळ साहेब आहे, त्यांचाच आठवो आहे मोहोळ साहेबाचा. निवडणूक आयोगाला तुम्ही काही कानात सांगितलं होतं काय? नाना नागमोते आहे, उघाडे आहे, सगळे मित्र हो. हे जरी स्टेजवर असले ना तर आमच्यापेक्षा तुम्ही महत्वाचे आहे. आम्ही फक्त भाषण देणार आहोत. खरं मत तर तुम्हीच काढणार आहे बापू, तुम्हीच मत काढणार आहोत. आणि मग तुम्ही एक एक मत काढा. आता जर हार झाली तर मग मात्र खरं नाही, मग मात्र खरं नाही. तसं तर आजची गर्दी पाहून राणा स्पर्धेतच नाही असं मला वाटतं.
पाना आता तिसऱ्यावर गेला असन. $70,000च्या विटा खाऊन फार्म हाऊस बांधला. एवढा कर्नाटक हिंदुस्थानात कुठे सापडणार. अरे बाबा, कम से कम मोठ्या टाटा बिर्लाच्या विटा घ्यायच्या होत्या. संडास सायाले 25 लाखाचा बांधला बे, आणि गरीबाचं घर 1 लाखाचं आहे रे राणा. आणि म्हणून आता त्याची फिकर करू नका, ते 3ऱ्या नंबरवर गेलं. अरे तुमचं त्याचं मतदान जास्तीत जास्त मुस्लिम आणि बौद्धामध्ये होतं आणि काही हिंदू मधलं होतं. आता राहिलं त्याच्यामध्ये, आता जे राहिलं आहे ना ते हिंदू वोटिंग मध्ये राहिलं. आणि हिंदू वोटिंग मध्ये तुषार भारती एवढी मोठी तोप टाकून तयार आहे, पुरा बॉम्ब टाकणार आहे. आणि योग असे येईल का तुषार भारती दोनही अपक्षाची लढत होईल. राणाचा पाना हवेतही दिसणार नाही, बुलटाचा तर वांदाच नाही सहाले. त्याच्यानं आपल्या सर्वांना, अरे बोलायचं लय होतं, मलाही लय दूर जावं लागते, म्हणून आपली सगळ्यांची तयारी आहे, पक्का आहे. काय चिन्ह आहे माहित आहे का? याटो आहे ना, कोणत्या रंगाचा आहे माहित आहे? ह्या पोट्ट्याला पूर्ण माहित आहे, या खाली बसणार आहे. आणि मग 17 नंबरवरचं बटन याटो आपलं चिन्ह आहे. मित्र सांगतोय, हा याटोच घेऊन आपण जाऊ विधानसभेत. आता ताईला आम्ही सांगतो मुद्दामून, इथून तुम्ही गाडीनं जायचंच नाही, याटोनच जाच मुंबईला. सगळे नितीन भाऊ तुमचे याटो सोबत ठेवा. एक असा विक्रम करून टाकू सायाले का याटो आमचा निवडून आला का डायरेक्ट याटोनच चाललं जो मुंबईला. एक नया इतिहास रचेंगे आप. आपल्या सर्वांचा आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.